नेते अजित नवले जे आहेत जी ज्योत्सना, आता सध्या शिवालयातून तुम्ही अपडेट देताय, मात्र आणखी एका महत्त्वाच्या बातमीची अपडेट तुमच्याकडून घ्यायची आहे। तर आंदोलनाआधीच महाविकास आघाडीत रडारड सुरू झाली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना राज ठाकरेंची सावली सुद्धा नकोशी आहे अशी चर्चा आता सुरू झाली। निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळापासून हर्षवर्धन सपकाळ हे दूर राहिलेले आहे। तर हर्षवर्धन सपकाळ यांनी या भेटीत येणं टाळलेलं असं पाहायला मिळतंय, त्यामुळे यावरून चर्चा सुरू झालेली आहे। वर्षा गायकवाड, बाळासाहेब थोरात हे काँग्रेस नेते उपस्थित आहे, मात्र हर्षवर्धन सपकाळ हे उपस्थित नाहीत। आणि त्याच संदर्भात माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे यांच्याकडून। ज्योत्सना, आपण पाहतोय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहे हर्षवर्धन सपकाळ, आणि हर्षवर्धन सपकाळ या शिष्टमंडळात नाहीये, त्यामुळे कुठेतरी राज ठाकरेंची एंट्री ही सपकाळांना नकोय का अशी चर्चा सुरू झालेली आहे आणि तसे प्रश्न उपस्थित करण्यात येतात। अगदी बरोबर आहे प्रणिता, कारण आपण जर पत्र बघितलं की महाराष्ट्राचे निवडणूक आयोग अधिकारी यांच्या भेटीसाठी जे पत्र देण्यात आलं होतं, जी अपॉइंटमेंट घेण्यात आली, त्या अपॉइंटमेंटनुसार या पत्रामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, त्याचबरोबर जे आहेत ते महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष जे आहेत हर्षवर्धन सपकाळ, शेतकरी कामगार पक्ष अजित नवले आणि समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार रईस शेख यांची नावं आहेत। या पत्रावरती जे आहे ते संजय राऊत यांची स्वाक्षरी आहे। असं असताना सुद्धा हर्षवर्धन सपकाळ यांची अचानकपणे ते दिल्लीसाठी जातात, हायकमांडला भेटायला जातात। मात्र दुसरीकडे आपण बघतोय की काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि काँग्रेसचे हायकमांड आणि ते उपस्थित नाहीये, त्यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहे। वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे मी तुम्हाला थोडंसं थांबवते। तर आपण पाहतोय सध्या शिवालय या ठिकाणी ही बैठक सुरू आहे। तर यावर याआधी भाजपकडून, शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया आल्या त्या पाहूयात। महाविकास आघाडीच्या